नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र जय भारत. मी अरुण पाटील परत एकदा तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे. तर आजच्या व्लॉग मध्ये आपला जो क्लोज मित्र आहे, जो आपला लंगोटी यार किरण ससाने, तर याचा लग्नाचा व्लॉग आहे. तर ऍक्च्युली ही जी राईड आपली आहे ती मुंबई पासून ते सातारा पाचगणी करत आपण परत वीर या गावापर्यंत आलेलो आहे. तर आजच्या राईड मध्ये तुम्हाला मज्जा भरपूर, त्याचबरोबर एन्जॉयमेंट आणि एक स्पेशल असं आमच्या मित्राचं लग्न पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, लोणावळ्यामध्ये क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर परत आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि आज पावसाने थोडीशी दडी मारली होती, त्यामुळे रोडमध्ये गाडी चालवताना एक वेगळीच मजा येत होती. तर रोड पण पूर्ण असा खाली होता, जास्त काय ट्रॅफिक रोडला नव्हतं, त्यामुळे आम्ही थोडंसं स्पीड वाढून आपण हा जो मुंबई बँगलोर हायवे आपला आहे तर याच्यावरती आम्ही परत निघालेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण काय घाट कुठला खंबाटकी घाट क्रॉस करून खाली आलो आहे आणि इथं हॉटेल मालुसरेस मटन भाकरीमध्ये आलो आहे. आणि मस्तपैकी इकडं आमचा जेवणाचा भेद आहे. आणि इकडं अशी एक मटणाची काय बोलतात त्याला, रस्स्याची एक बादली दिली जातात इकडे. तोंडाला पाणी सुटलेलं आहे अशा तऱ्हेने. आणि साईडला मंडळी चालू केलंय वाढायला. कसे टेस्ट कसे एकदम मस्त बेस्ट. आणि इकडं आपलं प्लेट आमच्या तिकडे सस्ते मंडळीने इकडे चालू केलेला आहे वाढायला रस्सा. बादलीभर रस्सा आहे आणि आज थोडासा असं ढवळायचं, आमची गावची भाषा ढवळायचं. एक सिप मारूया याचा, जबरदस्त. उत्कृष्ट. आणि आमच्या प्लेटचं प्रिपरेशन चालू आहे इकडे. मच्छी कोणती आहे? चिलाबी. या बात नदीची. ओके. तर मंडळी, आपल्याकडे इकडं मटन थाळी आणि चिकन थाळी मस्तपैकी आलेलं आहे आणि इकडं चालू पण झालेलं आहे जेवण. तर मटन थाळीमध्ये तुम्हाला इकडं आळणी पाणी आहे, सुकं मटन आहे, अंडा आहे, त्याच्यानंतर हे मटणाचा रस्सा एकदम कडक असा. आणि आता मस्तपैकी आपल्याला जेवण करायचं आहे आणि पुढं आपल्याला महाबळेश्वरची वाट धरायची. तर मित्रांनो, पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. तर पुढचा प्रवास आमचा असा होता की वाई टू पाचगणी आणि पाचगणी टू महाबळेश्वर असा आमचा प्लॅन होता. आणि वाईपासून पाचगणी ते अंतर ऑलमोस्ट 30 किलोमीटरच्या आसपास आहे आणि तिथून पुढे महाबळेश्वर 15 ते 20 किलोमीटर असं अंतर आहे. तर हा ऑलमोस्ट 50 किलोमीटरचा आमचा हा प्रवास पुढे होणार होता. आणि हा आपल्याला लागलेला आहे स्टार्टिंगला आता आपल्याला हा पाचगणीचा घाट.
दादा 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 ठीक आहे, एक मिनिट. जाऊ दे कॅमेरा ना काढ खोल. माहित आहे मला, माहित आहे काय बघितलं झालं, ना वागणं? माहित आहे. जाऊ दे, चुकी झाली तुमचं काय बोलतोय तो? आहे ना, पण आज जरा प्रेमाला सांगा ना. चुट्टेगिरी आम्ही करत नाही, घाटात येत नाही चालू गप चालू व्हायचं. जाऊ दे. सॉरी बोलायचं, एकाच्यात सोडून दिलं असतं. जाऊ दे अरे जाऊ नये, अजून पण नीट आहे. याचा कॅमेरा बघ, याचा कॅमेरा बघ फक्त. जाऊ हा मागं होता झालं ना, झालं बोल जाऊ ना. दे. आणि ठीक तू आहे. मागं होता तर तू समजवला, हा गाडी चालत होता, तुला कळत नाही का कॉर्निंग करताना तू मागं उलटा बघितलं का नाही? बघितलं ना, सांग बोल ना मग. ऐकत का? राहू दे आणि अजून मला काय बोलतो, तुला लय कळतं, मला जाऊन मला शिकवतो परत. तिथं मी घाटापासून तुला अडवत येतोय आणि तुम्ही दोघं पण होता ना मागं. ठीक आहे झालं ना, झालं ना काय. आता पण इथंच चल, पोलीस स्टेशन इथंच आहे, मला जाऊ काही दे. प्रॉब्लेम नाहीये. फक्त ठीक आहे. पडायची गोष्टी आहे. आम्ही उचलाय असतो, तुम्ही उचलाय नसता. कोण कुत्रा पण थांबत नाही तिथं. नाही ना, माहित आहे. चला जाऊ दे, झालं ना थोडं. नाही समजलं. मध्ये आहे, छोटासा राडा झाला आमचा इथं, की आमचीच होती आणि तो इथं लोकलवाला होता, त्यामुळे थोडासा जास्तच चढून बोलत होता. सो आमची चुकी असल्यामुळे आम्हाला गप बसायला लागलं. सो आता महाबळेश्वरला जाणं काय अर्थाचं नाही आहे, कारण की जायस्तोपर्यंत 6 वाजतील ऑलमोस्ट. 6 वाजता एवढ्या अंधारात जाऊन तिकडे काय फायदा नाही. तर इथं एक जवळ पाचगणीला ईगल पॉईंट कुठेतरी आहे, त्या ईगल पॉईंटला जाऊन बघू काय आपल्याला बघायला भेटतंय का. पाऊस पण आहे, त्यामुळे थोडंसं जी विजिबिलिटी आहे ती कमीच असणार आहे. सो लेट्स चेक काय भेटतंय बघायला. जास्त हेवी रेनफॉल असल्यामुळं सगळे पॉईंट वगैरे, सगळे धबधबे, वॉटरफॉल सगळं बंद आहे. तर आता इथं एक पारसी पॉईंट बोललेत, तर तिथं जाऊ आपण, बघू काय आहे बघायला तिकडं. आम्ही आलोय पारसी पॉइंटला आणि हा आहे पारसी पॉइंट. पॉइंट कुठे माहित नाही, इकडून बघूया. आणि इकडून काय नजारा आहे, हा एकदम कडक असा नजारा इकडून भेटतोय. हा तर मित्रांनो, पाऊस जास्त असल्यामुळे बाकीचे जे पॉइंट्स होते ते पूर्णपणे बंद केलेले होते आणि वेळ पण जास्त झालेली, त्यामुळे आम्ही रिटर्न आलो. तर आमची राहायची सोय रायगड रिसॉर्टमध्ये केली होती. तर हा पूर्ण रायगड रिसॉर्ट आहे तो हा पाचगणी वाईचा जो रोड आहे, हायवेलाच लागून आहे. तर आम्ही इथं राहिलो होतो. एक रात्र आम्ही इथं काढली आणि सकाळी आमच्या मित्राच्या लग्नाच्या तयारीला आम्ही लागलो. आमच्या नवरदेवाचा इकडं फोटोशूट चालू आहे. मस्तपैकी वातावरण आहे आणि याच्या वातावरणामध्ये फोटोशूट चालू आहे. नाही बघू ना, पहिल्यांदा समोर बघ, नंतर थोडासा डाव पाय थोडासा मागे, डाव पाय थोडासा हां बस, हां बरोबर. आणि उलटा बघू ना, हां नंतर फिर एकदा ट्राय कर बरं फिरून. हां ओके, असं करायचं सांगितलं. हवं घे असं मी स्लोलाच टाकलं, एक्सप्रेशन तुझं कसं नाही. तर मित्रांनो, मस्तपैकी टाईम आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता आपल्याला ऑलमोस्ट जवळ पोचलोय वीरच्या. आणि इकडं मसोबा टेम्पल ह्या साईडला आहे, वीर धरण ह्या साईडला आहे. तर मित्रांनो, हे आहे वीर धरण आणि हा पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकता, जबरदस्त असा. आणि या साईडला हे वीर धरणाचे 3 दरवाजे ओपन केलेले आहेत आणि हा असा पूर्ण परिसर अप्रतिम. मित्रांनो, ह्या साईडला आहे ना कोणते तरी पक्षी आलेत, तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो, फायनली आम्ही लग्न मंडपामध्ये आलो आणि इथं फेटा बांधण्याची सोय होती, त्यामुळे आम्ही मस्तपैकी असा फेटा बांधला. एक मराठी लुक असा आम्ही परिधान केला होता. सो फेटा बांधून परत आम्ही लग्नाचे जे नवरदेव येत होता तर त्याच्या स्वागतासाठी आम्ही रेडी झालो.
आणि मित्रांनो इकडे नवरदेव मस्तपैकी घोड्यावरती सजून लग्न मंडपामध्ये हजर होत असताना राहुल आमचं गँग मंगलम शुभमंगल सावधान